जगातील प्रत्येक माणूस, फक्त हिंदुस्थानातला नाही, जगातला प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे. मग तो अमेरिकेचा प्रेसिडेंट असो, नाही तर मुंबईतला झाडूवाला असो. पैसा मिळवला तरी आणखीन पैसा पाहिजे, कीर्ती मिळाली आणखी कीर्ती पाहिजे, सत्ता मिळाली व नगरसेवक झाला, तो म्हणतो नगरसेवक झालो मी, पण आता मला मंत्री व्हायला पाहिजे. झाला मंत्री, तो म्हणतो मी कॅबिनेट मंत्री झालो पाहिजे. झाला कॅबिनेट मंत्री, आता मला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने पुढे पुढे स्वस्त तर नाहीच. तुम्ही किती जरी दिलं तरी ते मन स्वस्त होत नाही. ध्यानाला बसा, डोळे मिटा, नको ते विचार नेमके त्याच वेळेला येतात, एरवी येणार नाहीत. पण मी सांगतो ते करा, ध्यान लागतं की नाही बघा. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील, पण प्रत्येकाचं मन अस्वस्थ आहे. आणि ह्या अस्वस्थ मनावर जोपर्यंत तुम्ही, कारण हे अस्वस्थ मनच आपल्या ठिकाणी मी म्हणत असतं. हे अस्वस्थ जे मन आहे तेच आपल्या ठिकाणी मी म्हणत असतं. आणि ह्या मनावरच खरं म्हणजे उपचार करायचे असतात. कळलं की नाही? हा मी म्हणणारा जे आहे ना, हे मनच आहे. ह्या मनावर आपल्याला उपचार करायचे असतात. आता हे जे मन आहे ते मन सामान्य नाही. त्या मनाचे 5 भाग करता येतील. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस पॉवर, प्युअर कॉन्शियसनेस, डिवाइन कॉन्शियसनेस. 5 प्रकार सांगता येईल. पण तेवढ्या ह्याच्यात मी जाणार नाही. मला एवढं सांगायचं की हे जे मन आहे, हे मन आपल्याला वाटतं तितकं ते वरवरचं नाही, सोपं नाही. असं सांगतात की समुद्रामध्ये हिम पर्वत असतो. हिम पर्वत म्हणजे बर्फाचा पर्वत. हा जो बर्फाचा पर्वत असतो त्याचा वरचा जो भाग आहे ना, म्हणजे पृष्ठभागावर, तो अगदी छोटा असतो, अगदी छोटा. आणि त्याचा खाली जो भाग असतो तो प्रचंड असतो. तो प्रचंड एवढा असतो की मोठ्या मोठ्या बोटीसुद्धा फोडून टाकण्याचं सामर्थ्य त्या आईस पर्वतामध्ये असतं, बर्फाच्या पर्वतामध्ये. तसं आपलं मन आहे की मन म्हणजे आपला आईस हिमन पर्वत आहे की जो वरवरचा भाग दिसतोय ना, तो अगदी छोटा आहे. तो अगदी छोटा आहे आणि तेवढाच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे जो महान त्याचा जो भाग आहे राहिलेला, त्याचा आपल्याला पत्ता नाही. कारण ते दिसत नाहीत. बहिर्मन पण दिसत नाही आणि अंतर्मन पण दिसत नाही. आता बहिर्मन तर अगदी छोटा भाग आहे ना, पण तो तरी दिसतोय कुठे? तो पण दिसत नाही. आणि अंतर्मन, तो तर एक मोठा सागरच आहे, त्याचाही पत्ता नाही. आता अशा परिस्थितीमध्ये माणूस सुखी होईल कसा? आज तुम्ही बघा, जगात तुम्ही जर बघितलं तर जगामध्ये सर्व ठिकाणी अस्वस्थता आहे. निर्णय काढण्यासाठी जगातील प्रत्येक माणूस, फक्त हिंदुस्थानातला नाही, जगातला प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे. मग तो अमेरिकेचा प्रेसिडेंट असो, नाही तर मुंबईतला झाडूवाला असो, सगळे अस्वस्थ आहेत. आणि अस्वस्थ असण्याची कारणं मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी आहेत. मग ह्या मनावर जर आपल्याला उपचार करायचा असेल तर काय करायला पाहिजे? मनाला पाहिजे ते दिलं पाहिजे. मनाला जे पाहिजे ते दिलं की मन स्वस्थ होतं. आता मनाला काय पाहिजे आहे? मनाला फक्त सुख पाहिजे. मनाला सुख मिळालं की मन शांत होतं. पण मनाला सुख मिळतं का? आपण देण्याचा प्रयत्न करतो, पण मन सुखी होतं का? नाही. तुम्ही मनाला किती द्या, ते मिळालं ना, दिलेलं, की ते म्हणतं आता मला आणखीन पाहिजे, आता मला आणखीन पाहिजे. तुम्ही जितकं द्याल ना ते ते घेणार, पण पुन्हा हात पुढे, पुन्हा हात पुढे. तर मनाचं कधी समाधानच होत नाही, आहे की नाही?
पैसा मिळवला तरी आणखीन पैसा पाहिजे, कीर्ती मिळाली आणखी कीर्ती पाहिजे, सत्ता मिळाली व नगरसेवक झाला, तो म्हणतो नगरसेवक झालो मी, पण आता मला मंत्री व्हायला पाहिजे. झाला मंत्री, तो म्हणतो मी कॅबिनेट मंत्री झालो पाहिजे. झाला कॅबिनेट मंत्री, आता मला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने पुढे पुढे स्वस्त तर नाहीच. तुम्ही किती जरी दिलं तरी ते मन स्वस्त होत नाही. म्हणून या मनावर उपचार झाले पाहिजे, की मनाला शांती मिळाली पाहिजे. मनाला शांती कधी मिळते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की मनाला शांती कधी मिळते. मनाला सुख मिळेल तेव्हा. पण सुख म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुख म्हणजे काय कशात आहे. आता इथे सगळे बसलेले आहेत, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला सुख कशात आहे, तुम्ही सर्व मला सांगा सुख हे मान्यत आहे. बरोबर बरोबर. यस. अगदी म्हणजे साहित्यिक घ्या, पुढारी घ्या, पेंढारी घ्या, वक्ते घ्या, श्रोते घ्या, कोणालाही तुम्ही विचारा, प्रत्येकजण सांगेल सुख हे मान्यत आहे. बघा पुस्तकात पण बघा ना, सुख हे मान्यत आहे म्हणून जाईल. जीवनविद्या सांगते सुख हे मान्यत आहे. या कल्पनेतच जगाचं सर्व दुःख भरलेलं आहे. अखिल जगाचं दुःख जे भरलेलं आहे ना, ते सुख हे मान्यता या कल्पनेत भरलेलं आहे. म्हणून ही जी कल्पना जी आहे की सुख हे मान्यता आहे, याला पहिला छेद गेला पाहिजे. मग सुख कशात आहे आला पुन्हा प्रश्न, कळलं की नाही. सुख कशात आहे. जीवनविद्येने एक मोठा शोध लावलेला आहे. सुख हे मान्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. तुम्ही जेव्हा सुख देता तेव्हा ते बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करते. पण हे जगाला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी जगात क्रांती होईल. आपल्याला क्रांती पाहिजे असते की नाही. क्रांती क्रांती म्हणजे बंदुकीच्या गोळीतून कधीच होत नाही. बंदुकीच्या गोळीतून कधीच क्रांती होत नाही. ती क्रांती म्हणजे भ्रांती असते. खरी जी क्रांती असते ती ज्ञानातून होते, विचारातून होते. म्हणून जीवनविद्येने हा जो विचार दिला आहे, सिद्धांत दिलेला आहे, तो सिद्धांत म्हणजे सुख हे मानण्यात नाही, सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. तुम्ही सुख देण्याचा प्रयत्न करा आणि मग ते तुमच्याकडे बुमरँग होऊन ते तुमच्यावर सुखाचा अभिषेक करतं की नाही पहा. म्हणाला आमच्या मनाला शांती नाही हो, अस्वस्थ मन होतं, सगळं होतं, आम्हाला काहीतरी सांगा. अगदी सोपा उपाय मी म्हटलं सांगू का. मी म्हटलं सोपा उपाय सांगू का. म्हणून सांगा. म्हटलं केला पाहिजे, करणार म्हणा. जो दिसेल ना याचं देवा भलं कर एवढं म्हणा बस, आणि काहीच करायचं नाही. कोणी दिसला समोर ना देवा याचं भलं कर बस. पण हे सोपं नाही हा, हे सोपं नाही. वाटतं तेवढं सोपं नाही. आता वामनराव बसलेत ना, हो हो आम्ही करणार. वामनराव गेले की विसरले, असं होता का म्हणे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च आहे हो. देवा याचं भलं कर हे म्हणाला किती पैसे, पैसा खर्च नाही. म्हणून मी नेहमी सांगतो हे पै तुम्हाला जे सांगा करायला शिकवितात त्याला पैसा खर्च नाही. बरं कष्ट काय आहेत, कष्ट काय नाही. बरं तुमचा अमूल्य वेळ खर्च होणार आहे का नाही. बाबा एक तास ध्यान करून बसा, एक तास गेला फुकट, असं आहे का नाही. अहो याने तुमचं जे ध्यान लागेल ना ते ते जो ध्यानाला बसतात ना त्यांचंही लागणार नाही, तुम्हाला लागतच नाही.
ते ध्यानाला बसतात ना, प्रामाणिकपणे सांगा, जे ध्यानाला बसतं त्यांचं खरं ध्यान होतं का? खरं सांगा. उलट त्यावेळेला नको ते विचार येतात. ध्यानाला बसा, डोळे मिटा, नको ते विचार नेमके त्याच वेळेला येतात. एरवी येणार नाही. पण मी सांगतो ते करा, ध्यान लागतं की नाही बघा. ध्यान लागतं की नाही बघा. दिसलं ना, हे दिसलं ना, देवा याचं भलं कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं भलं कर. मनात म्हणायचं, मोठ्याने नाही. मनात देवाचं भलं कर, देवाचं भलं कर, देवाचं भलं कर. अहो हा जपच झाला, हा जपच झाला. पण जप करायचा नाही, भाव धरायचा. भाव धरा रे आपुलासा देव करा रे. भाव तसा, भाव तसा देव म्हणजे काय? ऍक्शन तशी रिॲक्शन. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर असं म्हटलं ना, याचं भलं होऊ दे, याचं भलं होऊ दे, याचं भलं होऊ दे, तुम्ही जाल ना तिकडे तुमची व्यवस्था होईल. तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तुम्हाला कोण ना कोणतरी मदत करील. कशी मदत करील तुम्हालाच कळणार नाही. कुठे जा तुम्ही, तुम्हाला मदत कशी मिळेल हे तुम्हालाच कळणार नाही. कारण का तुम्ही एकदा तुमच्या ठिकाणी तो भाव धरला की प्रत्येकाचं भलं होऊ दे, प्रत्येकाचं भलं होऊ दे. मग तुम्ही अमेरिकेत गेला तरी म्हणायचं, चीनमध्ये गेला तरी म्हणायचं, आणि रशियात गेला तरी म्हणायचं. ते रशियातले कुठे गेले ते? हां, तो तिकडे रशियात गेला तरी म्हणायचं, कुठेही गेलं तरी म्हणायचं. जो दिसेल देवा याचं भलं कर. मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, जातीचा असू दे, पंथाचा असू दे, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. मग हे भावपूर्वक म्हटलं पाहिजे, नुसतं जप करायचं नाही. म्हणून रामदास स्वामींनी म्हटलंय, महावाक्याचा बोध सांगितलेला, जप नाही सांगितला. कळलं की नाही? महावाक्याचा बोध भला, त्याचा जप नाही सांगितला. म्हणून हे माझं वाक्य महावाक्य आहे, देवाचं भलं कर. याच्या वाटी भाव पाहिजे, की मनापासून वाटलं पाहिजे. भाव म्हणजे काय? मनापासून तुम्हाला वाटलं पाहिजे याचं भलं झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणा वाटलं नाही तर काय करायचं? म्हणत राहा. भाव येईल तेव्हा येईल, म्हणत राहा. कळलं की नाही? भाव येईल तेव्हा येईल, तो येईल आपोआप. तो जातो कुठे? म्हणता 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 तो येईल. तुम्ही म्हणायला तर सुरुवात करा, देवा याचं भलं कर. आणि ध्यान लागतं की नाही बघा. तुम्ही एकमेकांना सुखी करा. घरातल्या घरातल्या म्हणतो मी, काय अडचण आहे का घरातल्या एकमेकांना सुखी करायला? काही अडचण नाही. मग घराचा स्वर्ग करा ना. असं प्रत्येकाने घराचा स्वर्ग केला तर स्वर्गात जायला आणखीन कशाला पाहिजे? मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाल, मग आता अमुक करा तमुक करा, कशाला पाहिजे? इथेच स्वर्ग, इथेच पंढरपूर, इथेच आळंदी, सगळं इथेच. अहो शेवटी देव पाहिजे म्हणजे तरी काय पाहिजे? आनंद हाच देव. म्हणून आपल्याकडे म्हणतात सच्चिदानंद स्वरूप. त्यात सत आहे, चित आणि आनंद आहे. शेवटी आपल्याला काय पाहिजे? आनंद पाहिजे. आणि हा आनंद कुठे आहे? जगात. आनंद आपल्याच ठिकाणी. आनंद कुठे आहे? कशावरून? पुरावा. हल्ली पुरावा मागण्याकडे प्रत्येक ठिकाणी यांना पुरावा पाहिजे. आता टी व्हीवर सुद्धा तो म्हणतो पुरावा काय? तर मी पुरावा सांगतो. तुम्ही ज्यावेळेला गाढ झोपता, त्यावेळेला झोपेतून तुम्ही जागे होता तेव्हा काय म्हणता? मला बरं वाटलं, मला सुख वाटलं, मला आनंद वाटला म्हणता ना. आता काय केलं हो झोपेत तुम्ही? काय केलं? जिलबी खाल्ली, बासुंदी खाल्ली? झोपेत काय काही केलं नाही. मग मग काहीही केलं नाही, तिकडे काहीही नव्हतं. मग आलं कुठून? मला बरं वाटलं, त्या आनंदातून आलं. तो जो आनंद आहे ना, त्या आनंदातून तुम्ही जागे झालात तेव्हा मला आनंद झाला म्हणाला. मग आनंद कुठे? आपल्याच ठिकाणी.
म्हणून सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा. शेवटी निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत, डिटर्मिनिंग फॅक्टर. निसर्गाचे नियम हा जीवनविद्येचा शोध आहे. बघा तुम्ही आतापर्यंत सगळ्या परंपरा बघा, अगदी जगातल्या सर्वात महत्त्वाचा सिद्धांत क्रिया तशी प्रतिक्रिया हा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि जगामध्ये हेच चाललं आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया. महाभारत काय आहे? क्रिया तशी प्रतिक्रिया. रामायण काय आहे? क्रिया तशी प्रतिक्रिया. तुमच्या घरात काय आहे? क्रिया तशी प्रतिक्रिया. तुमच्या ऑफिसमध्ये काय आहे? क्रिया तशी क्रिया. सगळं क्रिया तशी प्रतिक्रिया चाललेलं आहे. ॲक्शन रिॲक्शन ॲक्शन रिॲक्शन चाललेलं आहे. म्हणून तुमची ॲक्शन जी आहे ती जर करेक्ट असेल तर रिॲक्शन करेक्टच असणार. रिॲक्शन करेक्ट असणार, कळलं की नाही? म्हणून तुम्ही फक्त तुमच्याजवळ जे देण्यासारखं आहे ते द्या. मी तुम्हाला सांगत आहे पैसे द्या म्हणून सांगत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतोय, हास्य द्या, आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, कौतुकाचे शब्द द्या. जे जे तुम्हाला सहज देता येण्यासारखं आहे ते द्या. आई बाप आहे म्हणून आपण आहोत, आपण आहोत म्हणून आपली मुलं आहेत, मुलं आहेत म्हणून नातवंड आहेत. अरे मग तुम्ही एकमेकावर अवलंबून आहात. आई बाबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आता आई बाप म्हातारे झाल्यानंतर तुम्ही त्यांना आता सांभाळा. हे सगळं परस्पर ह्याला सोशल लाईफ म्हणतात, कळलं की नाही? आणि इथे फक्त एकमेकांना आधार देणं, एकमेकांना सुख देणं, एकमेकांना आनंद देणं, याच्या पलीकडे काही करायचंच नसतं. सगळेच सुखी होणार. आता हे करायला किती सोपं आहे, पण हे करायचं की न करायचं कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.